चला स्टार्ट करू. नंबर ऑफ वेज न्यूमेरिकल बघा बेटा, हे महत्वाचं आहे. नंबर ऑफ वेज इन विच 6 टॉयज कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली बिटवीन कमला, विमला अँड स्वीटी. ठीक आहे. तर या कमला, विमला, स्वीटीला 6 टॉयज डिस्ट्रीब्यूट करायचे इक्वली. शब्द काय आहे? इक्वली. इक्वली. आणि टॉयज जे आहे ते आपण असं समजू की लाईक ऑब्जेक्ट आहे, सगळे सारखे आहेत टॉयज आहे ना. तर 6 टॉयज कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली बिटवीन कमला, विमला अँड स्वीटी. तर इक्वली म्हटलं तर 2-2 येईल, म्हणजे 2-2चे बंच तयार करायचे. 1-2चा, 1-2चा आणि 1-2चा मी बंच तयार केले आणि देऊन दिले. कसे? 3 फॅक्टोरियल वेजनी. ठीक आहे. पण हे बंच करणे म्हणजे हे बा डिस्ट्रीब्युशन हे 3 फॅक्टोरियल वेजनी होईल. हे बरोबर आहे तुमचं, है ना. 3 गोष्टी 3 लोकांना किती वेनी वाटू शकतो आपण? 3 फॅक्टोरियल वेजनी. बरोबर आहे, म्हणजे 6 वेजनी. तर ते ग्रुप कसे फॉर्म कराल तुम्ही, आहे ना. प्रश्न हा आहे की ग्रुप कसे फॉर्म कराल. तर एक काम करूया आपण. पहा एक ग्रुप फॉर्मेशन कसं असते. तर नंबर ऑफ वेज, मी आन्सर लिहितो, समजून सांगतो तुम्हाला. हे आहे तुमचं ग्रुप फॉर्मेशन. काय आहे? ग्रुप फॉर्मेशन इंटू 3 फॅक्टोरियल वेज हे राहील डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ग्रुप फॉर्म झाले 2-2चे की ते आपण 3 फॅक्टोरियल वेजनी डिस्ट्रीब्यूट करू. पण ग्रुप फॉर्मेशन कसं असते हे लक्षात घ्या. कसं घ्यायचं? 6 फॅक्टोरियल, जितके दिले आहे तितके 6 फॅक्टोरियल. किती कितीचे ग्रुप तयार करायचे आहे तुम्हाला पहा, समजून घ्या. 3 गोष्टी असतात याच्यात, या ग्रुप फॉर्मेशन मध्ये. जेवढे दिले आहे त्याचा फॅक्टोरियल घ्यायचा, 6 फॅक्टोरियल अपॉन, आता सगळं अपॉन मध्ये येईल हा. 6 फॅक्टोरियल कारण की खूप मोठी संख्या होऊन जाते. 2-2चे ग्रुप तयार करायचे आहे. तर 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, याच्यासाठी 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 2 फॅक्टोरियल वेज 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. बरं झाले सर, 3 ग्रुप झाले. आयडेंटिकल आहे का? हो सर आयडेंटिकल आहे. 2-2चे आहेत. 2-2चे आहेत. आयडेंटिकल म्हणजे ग्रुप हे आयडेंटिकल आहे. 2-2-2चे बंच. तर किती ग्रुप आहे असे? 3. तर त्याला 3 फॅक्टोरियलनी डिवाइड करायचं. काय करायचं? 3 फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. पुन्हा एकदा सांगतो, एकदा समजून घ्या. आधी काहीच नाही डिफिकल्ट, काहीच नाही आहे, समजून घ्यावं लागते. ग्रुप फॉर्मेशन कधी कधी क्वेश्चन मध्ये फक्त ग्रुप फॉर्मेशन म्हणतात, कधी कधी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. शब्द समजून घ्यायचं. डिस्ट्रीब्यूट करायचा यांना, इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे ना, म्हणून डिस्ट्रीब्युशन आलं. ते 3 फॅक्टोरियल, नाहीतर हे आलं नसतं. एवढंच आलं असतं ग्रुप फॉर्मेशन 2-2चे. ग्रुप फॉर्मेशन कसं करतात? टोटल वेज म्हणजे टोटल वेज 6 फॅक्टोरियल वेज अपॉन किती कितीचे ग्रुप तयार करायचे त्यांचा फॅक्टोरियलनी डिवाइड करायचं. आणि लाईक ग्रुप किती झाले, म्हणजे 3 ग्रुप सारखे झालेत ना 2-2चे, तर 3 फॅक्टोरियलनी डिवाइड करायचं. हे आहे नंबर ऑफ ग्रुप्स. हे काय? नंबर ऑफ, हे नंबर ऑफ ग्रुप्स. ठीक आहे. ऑफ नंबर ऑफ ग्रुप्स आहेत, पण इक्वल नंबर ऑफ इक्वल ग्रुप्स. इक्वल ग्रुप्स 3 इक्वल ग्रुप्स आहेत, म्हणून 3 फॅक्टोरियल वेनी डिवाइड केलं. हे काय? याला काय म्हणाल? ग्रुप्स.
ऑफ 2, 2चा ग्रुप. ठीक आहे. कितीचे ग्रुप करून राहिले, त्याचे फॅक्टोरियल घ्यायचे, 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. आणि हे काय, नंबर ऑफ इक्वल ग्रुप्स. हा फॉर्म्युलाच आहे असं समजा, फॉर्म्युला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हेच पाहाल आता पुढचे न्यूमेरिकल्स. ठीक आहे. टोटल वेज अपॉन जेचे ग्रुप्स करायचे आहे त्याचा फॅक्टोरियलने डिवाइड करायचं. आणि समजा इथे 1 2 3 असतं तर 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल आलं असतं. कळलं, सोपं. आणि इथे काय आलं असतं, इथे काहीच नाही आलं असतं. का बरं सर, डिफरंट ग्रुप इक्वल ग्रुप्स, नंबर ऑफ इक्वल ग्रुप्स त्याच्यात 0 आहे, 0 फॅक्टोरियल म्हणजे 1, तो लिहितच नाही आपण. ठीक आहे ना, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. ते हे आन्सर आहे भेटायचं. 3 फॅक्टोरियल कॅन्सल होऊन जाईल आणि याचा आन्सर काढाल तुम्ही 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन हे 6 8 आणि हे 6 फॅक्टोरियल है ना. असं तुम्ही सॉल्व कराल पुढचा न्यूमेरिकल. नंबर ऑफ वेज इन विच 30 सोल्जर्स कॅन बी डेप्युटेड इक्वली ऑन 3 बॉर्डर पोस्ट. डेप्युटेड ऑन 3 बॉर्डर पोस्ट म्हणजे पुन्हा डिस्ट्रीब्युशन आलंच, पुन्हा डिस्ट्रीब्युशन आलंच. ठीक आहे. तर लिहू आपण याचा सोपं आन्सर. आता शेवटचा क्लास आहे बेटा, बरोबर लक्ष द्या. नंबर ऑफ वेज हे काय राहील आपलं, ग्रुप फॉर्मेशन. हे आहे डिस्ट्रीब्युशन. थर्टी सोल्जर कॅन बी डेप्युटेड इक्वली. इक्वली म्हणजे 10-10 चे ग्रुप बनवावं लागेल. किती कितीचे असं समजून घ्यायचं. 3 बॉर्डर पोस्टवर आपल्याला करायचं आहे. 3 बॉर्डर पोस्टवर इक्वली हे करायचं आहे ना आपल्याला. ठीक आहे. तर 3 फॅक्टोरियल वेज येईनच. ठीक आहे, झालं. तर सर एक्स आता तुम्ही सांगितलं त्यानुसार डिस्ट्रीब्युशन होईल 3 फॅक्टोरियल वेजनी. 3 ग्रुप किती वेळनी डिस्ट्रीब्यूट करू शकता 3 बॉर्डरवर, 3 फॅक्टोरियल वेज डिस्ट्रीब्युशन झालं. ग्रुप फॉर्मेशन सांगा सर. टोटलचं फॅक्टोरियल घ्यायचा 30 फॅक्टोरियल. ग्रुप कितीचे, 10 चे आहे सर. 10 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल ने डिवाइड करायचं इनटू किती इक्वल ग्रुप झाले, 3 आहेत सर. 10-10 चे 3 ग्रुप आहेत, 3 फॅक्टोरियल झालं. पहा मगासारखंच आहे. आहे ना मगासारखंच, बिलकुल सेम वे केला आपण. समजलं नाही. एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, हा फॉर्म्युला ग्रुप फॉर्मेशनचा, डिस्ट्रीब्युशनचा ते येऊन जातो आपल्याला. ग्रुप फॉर्मेशनचा लक्षात ठेवला तर होऊन गेलं का. कळलं बेटा, बघून घ्या. नेक्स्ट न्यूमेरिकल पाहू आपण. चलो नेक्स्ट न्यूमेरिकल. नंबर ऑफ ways in which 200 people can be divided into 100 couples. ठीक आहे, 100 couples. हे कसं करा, इथे डिस्ट्रीब्युशन नाही आहे. इथे डिस्ट्रीब्युशन दिसून राहिलं का, नंबर ऑफ, फक्त आपल्याला ग्रुप फॉर्म करायचा आहे डिवायडेड इंटू 100 कपल्स. तर याचा अर्थ काय की आपल्याला फक्त ग्रुप फॉर्म करायचा आहे. इथे काय करायचं आहे, ग्रुप फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं का. डिस्ट्रीब्युशन समजलं पाहिजे. हा, बॉर्डर पोस्टवर डिस्ट्रीब्यूट करून राहिले तुम्ही, त्या कमला बिमला स्वीटीला देऊन राहिले, तर हे डिस्ट्रीब्युशन झालं. इथे ग्रुप फॉर्मेशन आहे फक्त. ठीक आहे, तर ग्रुप फॉर्म नंबर ऑफ वेज इज इक्वल टू
200 फॅक्टोरियल. ग्रुप कसा फॉर्म करतो आपण, जेवढ्या आहे तेवढ्याचा. बर, आता पुढचा डिवायडेड इंटू 100 कपल्स म्हणून राहिले आहे, म्हणजे 2 2 2 चे ग्रुप करून राहिलो आहे आपण. किती, 100 ग्रुप्स, 1 2 3 100 ग्रुप्स तयार करून राहिलो आहे. 200 पीपलचे 100 ग्रुप्स तयार करून राहिलो आहे. 2 पीपलचे 100 कपल्स म्हटलं, 100 कपल्स. तर कितीचे ग्रुप फॉर्म केले तुम्ही, 2 फॅक्टोरियल चाललो आपण 100 टाइम्स, 100 टाइम्स, 100 टाइम्स. पण किती इक्वल ग्रुप फॉर्म झाले सर, 2 2 चे 100 ग्रुप झाले, तर 1/100 फॅक्टोरियल. सोपं. 200 फॅक्टोरियल घेतला टोटलचा, आणि 2 2 2 2 चे ग्रुप, जितक्याचे ग्रुप झाले ते डिवाइड करायचं. 2 2 चे 100 झाले तर 100 टाइम्स आपण 2 फॅक्टोरियलने डिवाइड केलं. आणि नंबर ऑफ ग्रुप्स किती आहे, इक्वल 100, तर 100 ने पुन्हा डिवाइड केला 100 फॅक्टोरियल. ठीक आहे, बघून घ्या बेटा. क्लिअर. खूप महत्वाचे क्वेश्चन्स आहे बरं. तुम्हाला आता बघा, तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही सिंग सरांकडूनही शिकले, पाहिलं तुम्ही, पण हे क्वेश्चन्स थोडे डिफिकल्ट वाटून राहिले असेल तुम्हाला, आणि बरेचदा ॲन्सर नाही मिळत आपल्याला. असंच असते ॲन्सर, असं असते, असं आपल्याला कळते, पण तसं नाही आहे. का बनून राहिला आहे, काय, कसं लक्षात ठेवायचं, त्याचा अर्थ काय आहे हे लक्षात घ्यायचं बेटा पहिले, त्याच्याशिवाय न्यूमेरिकल लक्षात राहत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण फॉर्म करतो. नेक्स्ट, नंबर ऑफ वेज इन विच 12 different books can be tied up in 3 bundles. 3 बंडल बनवायचे आहे 12 बुक्सचे, 1 containing 2 and other 2 containing 5 books. ठीक आहे. अच्छा, तर आणि इथे डिस्ट्रीब्युशन आहे का, नाही सर, इथे डिस्ट्रीब्युशन नाही आहे, फक्त फॉर्म करायचे, ग्रुप फॉर्म करून ठेवायचे, 2चा बंडल, 5चा बंडल, 5चा बंडल. नंबर ऑफ वेज, तर आपल्याला काय करायचं आहे, 12 बुक्स आहेत, तर याचे ग्रुप्स कसे फॉर्म करायचे लक्षात घ्या, 2चा, 5चा आणि 5चा, असे 12 बुक्सचे डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे, 2चा, 5चा आणि 5चा. तर नंबर ऑफ वेज, आन्सर बघा बेटा, ग्रुप फॉर्मेशन. सर सोपं आहे, आम्हाला लक्षात आला आता, 12चा फॅक्टोरियल लिहून टाकायचा, जेवढं दिलं आहे तेवढ्याचा फॅक्टोरियल लिहून टाकायचं. मग अपॉन ग्रुपची साईज जी आहे, ग्रुप जेवढ्याचे बनले त्याचा फॅक्टोरियल, 2चा फॅक्टोरियल, 5चा फॅक्टोरियल, 5चा फॅक्टोरियल. कळलं, 2चा फॅक्टोरियल, 5चा फॅक्टोरियल, 5चा फॅक्टोरियल, इंटू इक्वल ग्रुप कितीचे बनले, हे 2च बनले इक्वल ग्रुप्स, हेच 2च आहेत इक्वल ग्रुप्स, हे 2च इक्वल ग्रुप्स बनले. तर इथे येईल 1/2 फॅक्टोरियल, संपला विषय आहे. 1/2 फॅक्टोरियल फक्त, कारण की इक्वल ग्रुप्स, 3 इक्वल ग्रुप्स नाही आहे, 2च आहेत, 2 फॅक्टोरियल. कळलं. तर ग्रुपची आपण काय लिहितो, टोटल याचा फॅक्टोरियल, टोटल याचा फॅक्टोरियल अपॉन आणि अपॉन जितक्याचे ग्रुप केले त्यांचा फॅक्टोरियलने डिवाइड करतो, आणि जितके लाईक ग्रुप असतात म्हणजे इक्वल ग्रुप असतात त्यांनी डिवाइड करतो. संपला विषय. किती सोपा आहे.
6 डिफरंट बुक्स. आता थोडे क्वेश्चन डिफिकल्ट होत जाईल. डिफिकल्ट म्हणजे आहे कन्सेप्ट एकच. एक लक्षात ठेवा मित्रांनो, कन्सेप्ट याच्यात एकच आहे, ग्रुप फॉर्मेशन. डिफिकल्ट होईल म्हणजे काय होईल, थोडे तर चेंजेस पाहिजे. सगळे सारखेच असले तर तुम्ही म्हणाल बोर व्हाल पुऱ्या क्लासवर. एकच एक न्यूमेरिकल पाहून राहिलो सर, आम्ही एकाच टाईपचं न्यूमेरिकल पाहून राहिलो. तर आपण थोडं डिफरंट बघू. 6 डिफरंट बुक्स टू बी डिस्ट्रीब्युटेड बिटवीन कमला, विमला, स्वीटी. आता इथे डिस्ट्रीब्युशन आहे, इथे डिस्ट्रीब्युशन आहे, लक्षात ठेवाल. हे 3 फॅक्टोरियलनी 3 आहेत ग्रुप म्हणून, 3 लोक आहेत म्हणून 3 फॅक्टोरियल वेनी 4 असते, तर 4 फॅक्टोरियल आहे ना, हे डिस्ट्रीब्युशनचं लक्षात ठेवा. तर ग्रुप फॉर्मेशन एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं, इंटू डिस्ट्रीब्युशन वेगळ्या ह्याच्यात लिहायचं. 6 different books to be distributed between Kamla, Bimla and Sweetie. If each girls get at least one book, एक कमीत कमी एक बुक मिळायला पाहिजे. सर हे तर प्रॉब्लेम झाला. का बरं? आता तुम्ही ग्रुप कसे फॉर्म कराल? 6 बुक्स तुम्ही 2 वेनी देऊ शकता, 1 2 3 वेनी देऊ शकता. ॲटलिस्ट 1 म्हटलंय ना, म्हणजे 0 नाही आला पाहिजे एखादीला. अच्छा, आपण एक काम करू, 6 बुक्स तिघींना डिस्ट्रीब्यूट करायचे. तर एकीला 1 दिला, एकीला 1 दिला, हिला 4 दिले. म्हणजे माहिती नाही 4 कोणाला दिले. तर मी असे तयार केले 1 1 4, कोणालाही कोणता येऊ शकतो, म्हणजे ॲटलिस्ट 1 झालं. और असं पण करू शकता तुम्ही सर, 6 बुक्स तुम्ही अशाही वेनी देऊ शकता. 1 2 3 यातला एक काढून इथे पुट केला. कोणी म्हणेल नाही सर असं पण देऊ शकता, 2 2 2 असे पण डिस्ट्रीब्यूट करू शकता. या 3च गोष्टी आहे बेटा, 3च ग्रुप फॉर्म करू शकता तुम्ही 6चे. 1 1 4, 1 2 3 आणि 2 2 2. याच्या व्यतिरिक्त कोणतेच ग्रुप फॉर्म नाही करू शकत. करून बघा. नाही तर 6चे 3च वेळेनी तुम्ही ग्रुप फॉर्म करू शकता. तिघांनाही द्यायचं आहे, ॲटलिस्ट 1 आहे, नाही तर 0 2 4 कराल असं नाही आहे, ॲटलिस्ट 1 आहे. तर 1 1 4, 1 2 3 आणि 2 2 2. ठीक आहे, क्लिअर बेटा? तर हे असे ग्रुप फॉर्म होतात. मग आता काय करू सर, ऑर असल्यामुळे ॲड प्लस साईन लिहायचं, अँड असलं तर मल्टिप्लिकेशन आणि ऑर असलं तर ॲडिशन. ठीक आहे, तर प्रत्येकाचं ग्रुप फॉर्म करायचा, डिस्ट्रीब्यूट करायचं आणि प्लस 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 करत जायचं. म्हणजे 3 गोष्टीचा सम करायचा आहे तुम्हाला, आणि हे वेगवेगळे आहेत असं समजा. या तिघांचा सम करून टोटल आन्सर. तर नंबर ऑफ वेज बघा, आन्सर बघा, नंबर ऑफ वेज इज इक्वल टू पहिल्यासाठी 6 फॅक्टोरियल. सर 6 फॅक्टोरियल ग्रुप बनलाय 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. लाईक ग्रुप किती आहे सर? 2 ग्रुप आहेत 1 1 चे. झालं डिस्ट्रीब्युशन, ग्रुप फॉर्मेशन. हे याचं ग्रुप फॉर्मेशन झालं 1 1 4चं आहे ना. तसंच बिलकुल मी जे फॉर्म्युला सांगितला होता त्यानुसार, इंटू तिघांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे 3 फॅक्टोरियल वेज. संपला विषय, हे संपला, याचा पार्ट संपला. प्लस ऑर असलं तर प्लस, ही एक कंडिशन होती. ऑर ही कंडिशन म्हणजे प्लस करायचं. 6 फॅक्टोरियल वेज जेवढे आहे तेवढ्याचं घेऊन घ्यायचं. मग ग्रुप कितीचे बनले? 1चा बनला, 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल. नंबर ऑफ इक्वल ग्रुप्स किती आहे सर? इथे तर 0 आहे, एकही इक्वल नाही आहे. 1 आहे एका ह्याच्यात, एका बंचमध्ये 2 आहे, एका ह्याच्यात 3 आहे. लिहायची गरज नाही आहे. तसं असते 0 फॅक्टोरियलला. 0 फॅक्टोरियल 1 होतो, म्हणजे ते लिहायची गरज नाही आहे, म्हणून इथे आपण लिहू नाही. डायरेक्ट
3 फॅक्टोरियल बेजनी मल्टिप्लाय करू. डिस्ट्रीब्युशन, हे डिस्ट्रीब्युशन आहे बाहेर जे लिहिलं आहे. प्लस आता याची कंडिशन 6 फॅक्टोरियल बेज सर, 6 फॅक्टोरियल बेज, ग्रुप कितीचे? 2 2 2. काय घेणं देणं नाही, ते लाईक असो की नाही असो, 1 2 3 असले तरी मी डिवाइड केलं. ठीक आहे, शेवटचा पार्ट पाहायचा फक्त. इक्वल ग्रुप किती आहे? 3 आहे सर, तर 1/3 फॅक्टोरियल इंटू डिस्ट्रीब्युशन 3 फॅक्टोरियल बेज. झालं आन्सर. बघून घे. हा क्वेश्चन मुद्दाम टाकला मी, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. बघून घ्या बेटा, चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे, मुद्दाम मी हा क्वेश्चन घेतला. ठीक आहे, नेक्स्ट 8 different computer are to be distributed in 5 school. If each school get at least one, म्हणजे कमीत कमी एक, 2 3 4 5 6 किती द्या, पण कमीत कमी एक आला पाहिजे 5 स्कूल शाळांना, 5 स्कूल्सला. ठीक आहे. if each school get at least one computer, find the number of ways to distribute. ठीक आहे, जेई मध्ये असे क्वेश्चन झालं ना, येईलच. तर तुम्हाला वाटेल की सरनी शिकवलं होतं पण आम्ही लक्ष नाही दिलं. लक्ष द्या बेटा. 8 कॉम्प्युटरचे 5 ग्रुप फॉर्म करायचे. तर 1 2 3 4 5 असे किती वेळनी कराल? पहिले तर 1 1 1 सगळ्यांना देऊ आपण, आणि राहिले किती? 4. कसे ग्रुप फॉर्म करायचे लक्षात घ्या, मी शिकवतो तुम्हाला. 1 1 1 4 याला, आणि मग लास्ट याला रिमेनिंग. और 8 चे पुन्हा डिस्ट्रीब्यूट केले मी. हां, कसे केले? 1 1 1, इथला एक 1 काढला, याला दिला, तर 3 2 झाले. इथला एक 1 काढला, याला दिला, 3 2 झाले. और 1 2 3 4 5, हां, इथला एक काढला, इथे दिला, 1 1 2 2 2. संपले ना, कंडिशनच संपल्या. नाही जर वरती द्या ना, वरती 2. अरे बेटा, ते इक्वलच ग्रुप फॉर्म करून राहिलो. ते असं नाही आहे, असाइन थोडीच केलंय की पहिल्याला 1 देणार आहे आणि दुसऱ्याला 2 देणार आहे, असं असाइन नाही केलंय. मी बंच तयार करून राहिलो कॉम्प्युटरचे. आपण म्हणतो की नाही, खोक्यात भरणे, खोक्यात भरून ठेवणे, बुक्स असो किंवा हे असो. मला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे शाळेत जाऊन, तर मी एका याच्यात 4 याच्यात 4 खोक्यात 4 कॉम्प्युटर टाकले, एका याच्यात 4 टाकले. एका 3 खोक्यात 1 1 1 टाकले, आणि मग दुसऱ्या याच्यात एका याच्यात 2 टाकले, एका याच्यात 3 टाकले, एका याच्यात 1 1 2 2 2. ह्याच्या व्यतिरिक्त कंडिशन येऊच नाही शकत. बघून घ्या, सांगा असेल तर मला. ह्याच्या व्यतिरिक्त जर कंडिशन असेल तर सांगा, येऊच नाही शकत. ठीक आहे, तर ग्रुप फॉर्मेशन हे असं करायचं, लक्षात येते मग. 1 1 1 1 आहे ना देऊन. तर हे झाले ग्रुप फॉर्मेशन. बस आता याचं डिस्ट्रीब्युशन पण आहे. डिस्ट्रीब्यूट शब्द आहे, तर डिस्ट्रीब्युशन पण लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, झालं पटपट पटपट. आता आपण याचा आन्सर लिहू. नंबर ऑफ वेज, नंबर ऑफ वेज इज इक्वल, जेवढे आहे तेवढे लिहून टाका सर. 8 फॅक्टोरियल लिहिलं. मग लिहा सर 1 चा फॅक्टोरियल, 1 चा फॅक्टोरियल, 1 चा फॅक्टोरियल, 1 चा फॅक्टोरियल, 4 चा फॅक्टोरियल इंटू ज्याचे जेवढ्याचे ग्रुप फॉर्म केले त्यांचे फॅक्टोरियल डिवाइड करून टाकायचं. इक्वल ग्रुप्स किती आहे? 4.
1/4 फॅक्टोरियल झाले ग्रुप फॉर्म. डिस्ट्रीब्युशन 5 फॅक्टोरियल. 5 स्कूलला आहे ना, 5 स्कूलला 5 खोके किंवा कसे डिस्ट्रीब्यूट कराल, 5 फॅक्टोरियल बेसने. 5 पार्सल म्हणा खोके म्हणण्यापेक्षा, प्लस हा इकडे 8 फॅक्टोरियल अपॉन सर 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. नंबर ऑफ इक्वल ग्रुप्स किती आहे, 3 आहे सर वरचे. 3 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. ठीक आहे, इंटू 5 फॅक्टोरियल प्लस शेवटची कंडिशन 8 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. आता सांगा सर, आतापर्यंत कसं होतं, एकच लाईक ग्रुप इथे 4 होते ते 4 केलं, इथे 3 होते इक्वल ग्रुप्स तर 3 फॅक्टोरियलने डिवाइड केलं. इथे तर 1 1 2 टाइम्स आहे, 2 टाइम्स, आणि 2 2 3 टाइम्स आहे. आता काय घेऊ सर, आता मोठा प्रश्न आहे. म्हणून तर म्हटलं मी थोडं डिफरंट न्यूमेरिकल असले की आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. 1 साठी लिहिलं 2 टाइम्स हे 2 फॅक्टोरियल, आणि 2 साठी लिहिलं 3 फॅक्टोरियल. बस मल्टिप्लाय करून टाकायचं, डिवाइड करून टाकायचं, 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल, आणि मग डिस्ट्रीब्युशन 5 फॅक्टोरियल. डिस्ट्रीब्युशन 5 फॅक्टोरियल वेज. काय केलं आपण, इक्वल ग्रुप जर 1 1 चे आहे आणि 2 2 चे 3 आहे, 1 1 चे 2 आणि 2 2 चे 3 आहे, तर 1/2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियलने डिवाइड केलं, म्हणजे 2 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियलने डिवाइड केलं. हे लक्षात ठेवा. कळलं का? ग्रुप फॉर्मेशन सोपा टॉपिक होता, पण स्टुडंटला फार डिफिकल्ट वाटते, काही कळतच नाही याच्यात काय करायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या बेटा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, हे 5 फॅक्टोरियल आहे. गुड मॉर्निंग राहुल. ठीक है बेटा, नेक्स्ट. For a game in which every pair has to play with every other pair, 6 men are available, number of games which are played. ठीक आहे, हाही क्वेश्चन चांगला आहे. आपण काय करू की पहिले याच्यात एक ग्रुप फॉर्मेशन आहेच बेटा. तरी ठीक आहे, बघू आपण, मी सांगतो. ग्रुप फॉर्मेशन आहे याच्यात. क्वेश्चन समजून घ्या. फॉर अ गेम विच एव्हरी पेअर हॅज टू प्ले विथ एव्हरी अदर पेअर, 6 मेन पेअर करावी लागेल, 6 मेनची. 2 2 2 याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. ठीक आहे, नंबर ऑफ गेम्सचं नंतर पाहू आपण. पहिले पहा एव्हरी अदर पेअर, म्हणजे 2 2चं बॅडमिंटन वगैरे पाहिलंय ना, पुरुष दुहेरी. ठीक आहे ना, असा शब्द ऐकला असेल तुम्ही, बॅडमिंटन वगैरे. तर 2 इकडून असतात, 2 तिकडून असतात, पेअर असते आहे ना. तर 2 2ची पेअर करावी लागेल, त्याच्याशिवाय काही ऑप्शन नाही. ठीक आहे, तर हे ग्रुप फॉर्मेशन नंबर ऑफ वेज, नंबर ऑफ गेम्स आहे ना, नंबर ऑफ गेम्स. मी सांगतो पुढे काय करायचं तर, हां थोडं समजून घ्या. पहिले तर ग्रुप फॉर्मेशन, नंबर ऑफ गेम्स का लिहिल्याने जाते बरोबर, बघू बेटा. नंबर ऑफ गेम्स इज इक्वल,
ग्रुप फॉर्मेशन 6 फॅक्टोरियल सर ते 6 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 1/3 फॅक्टोरियल, कारण की तीन इक्वल ग्रुप्स आहेत सर, इक्वल नंबर ऑफ ग्रुप्स आहेत, दोन दोनचे 3 फॅक्टोरियल. हे झाले ग्रुप फॉर्म केले आपण. आता यांच्याकडून 3 ग्रुपमधून 2 ग्रुपला बोलवून आपण एक गेम खेळू शकतो. तर असे किती होऊ शकतात? इथे डिस्ट्रीब्युशन नाही येणार, नंबर ऑफ गेम्स म्हणून राहिले ना. ग्रुप फॉर्म केले, हे झाले 2-2चे ग्रुप. याचा अर्थ आहे 2-2चे ग्रुप फॉर्म केले तुम्ही 2-2 प्लेयरचे. आता मी काय केलं, 3 ग्रुप आहे, त्यातले 2 ग्रुपला बोलावलं, एक गेम खेळवला, पुन्हा दुसऱ्या 2 गेम प्लेयरला बोलावलं. तर हे होतात 3C2 वेजनी. किती गेम खेळतील ते? 3 ग्रुप मधले मी 2 ग्रुप सिलेक्ट केले तर एक गेम. नंबर ऑफ गेम्स. चल आन्सर, फायनल आन्सर. नंबर ऑफ गेम्स विच कॅन बी प्लेड. ठीक आहे. हे कन्फ्यूज होऊन राहिलं का? ग्रुप फॉर्म केले. तुम्हाला जर म्हटलं की आपण किती प्रॅक्टिकल लाईफचे एक्झाम्पल घ्यायचे, तेव्हाच समजते या गोष्टी. 3 ग्रुप फॉर्म करू. पहिले 2-2चे 6 मुलं आहेत, तर 6 मुलांना 2-2चे ग्रुप फॉर्म केले, याला म्हणतात ग्रुप फॉर्मेशन. मग दोघांना निवडलं 3 मधल्या 2 ग्रुपला आणि एक गेम खेळवला. पुन्हा दोघांना निवडलं, तर पुन्हा दोघांना निवडलं तर हे आपोआपच ते नंबर ऑफ वेज होऊन जातात. तुम्ही म्हणाल की सर हे 2 निवडले, आता ते 2 निवडू, आता ते 2 निवडू, असं कितीदा कराल? 3दा. ते 3C2 म्हणजे 3च आहे आन्सर. बघा, 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल तर सोडून द्या. 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 3 आन्सर. 3 इंटू 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल कॅन्सल, 3 आन्सर. 3च गेम खेळू शकतात. तेच तर आहे, 3 गेम. कळलं? हे आपोआप आन्सर देतं. हे आन्सर देतं. हे तर म्हणाल 2च घेतले सर तुम्ही, 2च सिलेक्ट केले, एक गेम केला फक्त, असं नाही आहे. त्याच्यावरूनच मिळून जातं नंबर ऑफ गेम्स. कळलं बेटा? आणि हे काय आहे मग? इकडलं आन्सर काय आहे सर? ते इकडलं ग्रुप फॉर्मेशन, याची व्हॅल्यू येईल काही. म्हणजे ग्रुप कशा पद्धतीने तुम्ही किती वेळनी तयार करू शकता, 6 लोकांचे 2-2चे ग्रुप, याची व्हॅल्यू आहे ती. कळलं? असे आन्सर येतात बेटा. नंबर ऑफ 2 क्वेश्चन्स आहे वाटतं. 8 person can be seated in 3 different taxis, each having 3 seats for passengers and duly numbered. If internal arrangement matter, if internal arrangement of person inside the taxi is immaterial. बघू, हा क्वेश्चन चांगला आहे. हा, 3 टॅक्सी तयार करतो. मला काढता नाही येणार, मला टॅक्सी काढता नाही येणार. ठीक आहे, काढण्याचा प्रयत्न करतो बेटा. ठीक आहे. किती लोक? टॅक्सी 3 सीट्स फॉर पॅसेंजर. हा ड्रायव्हर, हे 3 पॅसेंजरच्या सीट्स. छोटे छोटे जे आहे ना, ते 3 पॅसेंजरच्या सीट्स. हे ड्रायव्हरची सीट. अगेन असंच काढतो आता, जाऊ द्या, मला कुठे टॅक्सी काढता येते, नाहीतर टॅक्सी विकत घेऊन चालवली नसती. ठीक, हे 3 टॅक्सी आहे. हे ड्रायव्हरची सीट, ही ड्रायव्हरची सीट, ही ड्रायव्हरची सीट. आणि नंबर ऑफ हे आपल्याजवळ 8 persons कॅन बी सीटेड इन 3 different टॅक्सीज,
each having 3 seats for a passenger. 3 seats for passenger राखीव ठेवली आहे मी अँड ड्युली नंबर्ड. सपोज आपण याला नंबर दिला 1 2 3 4 5 6 7 8 9 असे नंबर दिले. ठीक आहे, नंबर देऊन टाकले. टॅक्सी नंबर 1, टॅक्सी नंबर 2, टॅक्सी नंबर 3, टॅक्सी नंबर 9 2 11. ठीक आहे, तर असे नंबर दिले सीट्सला. आता आन्सर बा वेगवेगळे येतात नुसतं या शब्दांमुळे. इंटरनल अरेंजमेंट मॅटर करते आणि मॅटर करत नाही, याचे आन्सर बा कसे वेगवेगळे येतात. तर पहिल्याचा आन्सर लिहितो बेटा मी. नंबर ऑफ वेज काय करायचं आहे, 8 लोकांना 9 जागेवर प्लेस करायचं आहे. अरेंजमेंट, इंटरनल अरेंजमेंट मॅटर्स म्हणजे जे सीट नंबर टाकले आहे ते मॅटर करतात. ठीक आहे, तर 9 पोझिशनला 8 लोक बसवायचे झालं. याचा अर्थ काय झालं, 9 पोझिशनला 8 लोक बसवायचे. कसे बसवा सर, सोपं आहे. 9 मधल्या 8 सीट सिलेक्ट करेल मी आणि 8 लोकांना 8 फॅक्टोरियल वेजनी बसवून देईल. 9 मधल्या 8 सीट्स मी सिलेक्ट करेल कारण की प्रत्येकाला नंबर आहे. नंबर मॅटर म्हणते ना, इंटरनल अरेंजमेंट म्हणजेच नंबर्स मॅटर करून राहिले. 9 मधल्या 8 सीट्स मी घेईल आणि 8 लोकांना त्याच्यावर 8 फॅक्टोरियल वेजनी अरेंज करून टाकेल. याचा आन्सर किती येते माहिती का, 9 फॅक्टोरियल अपॉन 8 फॅक्टोरियल, 8 फॅक्टोरियल कॅन्सल तर 9 फॅक्टोरियल. याचा आन्सर येऊन राहिला 9 फॅक्टोरियल. ठीक आहे, तर 9 मधल्या 8 सीट सिलेक्ट करून 8 फॅक्टोरियल वेजनी मी त्यांना बसून देईन. आता यांनी म्हटलंय दुसरा क्वेश्चन बघू. शब्दांचा खेळ पहा मित्रांनो. इफ इंटरनल अरेंजमेंट ऑफ पर्सन्स इनसाइड द टॅक्सी इज इमटेरियल, त्याला महत्वच नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे तुम्ही नंबर लिहिले याला काही मॅटर नाही करत, मॅटर नाही करत. तर आपण काय करू, 9 8 लोकांचे डिस्ट्रीब्युशन करून टाकू. 3 बंच बनवू, एक 2चा, एक 3चा आणि एक 3चा. मॅक्झिमम सीट्स 3 आहे नाही काय. तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या याच्यात 3, दुसऱ्या याच्यात 3, तिसऱ्या याच्यात 2 असं करावंच लागणार. कोणत्या ना कोणत्या काय असं नाही होऊ शकत एखाद्या ग्रुपमध्ये 4 आहे ना, एखाद्या टॅक्सीमध्ये 4, 3च लोक बसू शकतात मॅक्झिमम. तर याचे ग्रुप 2 3 3 शिवाय दुसरे कोणते फॉर्मच नाही होऊ शकत. एक जर बसवला तुम्ही एखाद्या गाडीत तरी मग 7 राहतात. 7 2 गाडीत बसू नाही शकत, 2 टॅक्सीत बसू नाही शकत. ते एकच ऑप्शन आहे 2 3 3. ठीक आहे, असे ग्रुप फॉर्म केले तर नंबर ऑफ वेज काय येईल, ग्रुप फॉर्मेशन आणि मग डिस्ट्रीब्युशन. तर 8 फॅक्टोरियल. ह्याचा अर्थ इमटेरियलचा लक्षात घ्या, ग्रुप फॉर्मेशन होऊन राहिला आहे इथे. ते नंबर मटेरियल म्हणजे मॅटर नाही करत आपल्यासाठी. इमटेरियल म्हणजे मॅटर करत नाही. तर आपण 3 याच्यात बसू शकतो. आपण पाहत नाही का गावात लोक पाहत, त्या गाडीत 2 जागा आहे, त्या गाडीत 3 जागा आहे, बसा 5 लोक. ठीक आहे, तशासारखे. तर 8 फॅक्टोरियल आणि कितीचे ग्रुप केले, 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. इक्वल ग्रुप्स किती आहे, 2 आहेत. इक्वल ग्रुप्स किती आहेत, 3 3 चे 2 आहेत. आणि डिस्ट्रीब्युशन कसं कराल, 3 फॅक्टोरियल वेजनी. डिस्ट्रीब्युशन किती वेजनी कराल,
3 फॅक्टोरियल वेजनी. 3 गाड्यांसाठी 3 ग्रुप 3 फॅक्टोरियल वेजनी डिस्ट्रीब्यूट. ठीक आहे. आपण आतापर्यंत जे पाहिलं तर ते अरेंजमेंट जे आहे ते म्हणजे मॅटर करत होतं नंबर. ठीक आहे. इथे मॅटर करत नाही तर आपल्याला ग्रुप फॉर्म करून डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं त्या टॅक्सीमध्ये. कळलं का? बघून घ्या मित्रांनो. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. चांगले क्वेश्चन्स आहेत, एकदम मस्त क्वेश्चन्स आहेत. गुड मॉर्निंग गायत्री. राहुल, गायत्री, बाकीच्यांचे रिप्लाय येत नाही कारण की तसे चिटचॅट खूप करता तुम्ही. पण ज्या वेळेस आपला इंटरॅक्टिव्ह क्लास असतो त्या दिवशी तुम्ही थोडे शांत राहता. म्हणजे फुल कॉन्सन्ट्रेशननी, म्हणजे मी याचा एकदम निगेटिव्ह मिनिंग नाही काढत की कोणाकोणाला सवय असते निगेटिव्ह विचार करण्याची. माझा काही निगेटिव्ह विचार करण्याची काही गरज नाही आहे इथे. मी असं कन्सिडर करतो की तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननी लेक्चर बघत असता. मी असं समजतो की तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननी लेक्चर बघत असता म्हणून तुमचं चिटचॅट बंद असते. अदरवाईज तुमचा ज्यावेळेस मी गडकरी सरांचे किंवा सिंग सरांचे क्लासेस चालू असतात त्यावेळेस तुमचं चिटचॅट जास्त असतं है ना. याच्यात थोडं, आणि मी पाहून राहिलो काही दिवस झाले तरी शांत झाले आहेत तुम्ही. एक 15-20 दिवस झाले बहुतेक खूप शांत झाले आहेत. नाहीतर खूप चालायचं तुमचं. आता कमी झालं आहे, खूप कमी मेसेज दिसतात. त्यात तुम्ही आता नवीन पद्धती शिकले होते मध्ये मेसेज डिलीट करायचं. म्हणजे मेसेज करायचा, चॅटिंग करायची आणि डिलीट करून टाकायचा आपला मेसेज. ही नवीन पद्धती शिकल्या होते. पण मी कधी कधी लक्ष देत नाही, एज असते एक. ठीक आहे. पण आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे, हे त्यात महत्त्वाचं आहे ना बेटा. समजलं पाहिजे, कारण की काय हे दिवस चालले जातात आणि दिवस गेले की वापस नाही येत ना वेळ. तर आपल्याला वेळेचं फार महत्त्व ठेवावं लागतं, खूप महत्त्व. एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही. काही काही स्टुडंट आणतात, पुन्हा ड्रॉप घेतात, रिपीट करतात. जीवनाचे 1 वर्ष वाया जातो. ठीक आहे बेटा, नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. समजलं का तुम्हाला? हे न्यूमेरिकल सगळ्यात बेस्ट आहे. हे न्यूमेरिकल अच्छा, हा क्वेश्चन बघा. In a jeep there are 3 seats in front and 3 at back. Number of ways 6 person of different height be seated so that everyone in front is shorter than the person directly behind him. क्वेश्चन चांगला आहे. स्टुडंटला बऱ्याचदा कळतच नाही की काय म्हणून राहिलाय, तर आपण करू तयार. मोठी जीप काढू. अशी जीप तुम्ही आयुष्यात नाही पाहिली असेल की अशी जीपही असते म्हणून. तर 3 इथे ड्रायव्हर ठेवून देऊ. मोठा 1 सीट 2 सीट 3 सीट, 1 सीट 2 सीट 3 सीट. 3 काय आहे की 3 सीट्स इन फ्रंट, हे फ्रंट आहे आणि हे बॅक आहे. ठीक आहे. 3 सीट्स इन फ्रंट अँड 3 ॲट बॅक. Number of ways 6 person of different height be seated so that everyone in front is shorter than the person directly behind him. आपण बघतो 6 लोक चालले असेल तर आपल्याला जर मजा पाहायची असेल बाहेरची, ठीक आहे,
टूरवर जर गेलो असेल, लोकेशन चांगले चांगले असतात, तर आपल्याला बाहेरचे लोकेशन जर पाहायचे आहे तर आपण काय करतो की शॉर्टर जो आहे, ज्याची हाईट कमी आहे, त्याला पुढे बसवतो, कारण की तो जर मागे बसला त्याला काही दिसणारच नाही आहे ना. आणि हायटेड जो आहे तो मागे बसेल. तर याच्यासाठी काय करू सर, आता 3-3चे ग्रुप फॉर्म करू का? पण तुम्हाला कसं कळेल की याची हाईट त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून? नाही, इथे बघा, इथे ग्रुप फॉर्मेशनच आहे, ग्रुप फॉर्मेशनच आहे. 6 पीपल आहेत, यांचे ग्रुप 3 ग्रुप फॉर्म करेल मी, हे असे फ्रंट बॅक वाले. हे ह्या इथे एक ग्रुप बनून राहिलाय, हाई हाई. जरी तुम्हाला फ्रंटवाला एक ग्रुप न बॅकवाला दिसून राहिलाय, पण होऊ शकते फ्रंटवाल्याची हाईट तुम्ही 5 फूट 5 फीट 4.9 फीट आणि 6 फीट घेतली, आणि इकडे 5.4 5.6 आणि 5.8. पण एकाचा तर प्रॉब्लेम झाला ना, तो 6 फीट आला ना पुढे, तो ग्रुप कसे फॉर्म कराल? तर आपण 2-2चे करू, 2-2चे 2-2चे ग्रुप तयार केले. मी हुशारी केली, आता 3-3चे नाही केले, मी 2-2चे ग्रुप तयार केले आणि त्याच्यात कम्पेअर केलं की अरे तुझी हाईट कमी आहे रे, चल तू पुढे हो. 2मध्ये सारख्या हाईट तर राहणार नाही, कोणाची जास्त राहील कोणाची कमी राहील. तर ज्याची कमी आहे त्याला फ्रंटला पाठवलं, ज्याची जास्त आहे त्याला बॅकला पाठवलं. दुसरा ग्रुप बोलावला, तुझी हाईट कमी आहे रे, पुढे बस. तुझी हाईट कमी आहे, जास्त आहे रे, मागे बस. तिसरा ग्रुप बोलावला, तुझी हाईट कमी आहे, पुढे बस. तुझी हाईट जास्त आहे, मागे बस. समजलं? तर 3 ग्रुप तयार केले मी 2-2चे. मी खूप हुशार आहे, ठीक आहे. तर मी 3 ग्रुप तयार केले, 2 न करता, आणि डिस्ट्रीब्यूट पण करायचे आपल्याला. झालं ना, ॲन्सरच मिळालं. सर एवढंच पाहिजे होतं आम्हाला, तर ॲन्सर येऊनही जाते. कसं? नंबर ऑफ वेज 6 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 1/3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. इतकं फास्ट? हो, बस ग्रुप फॉर्मेशनच महत्वाचं होतं सर. 2 फॅक्टोरियल जेवढ्याचे ग्रुप केले ते लिहून टाकायचे, डिवाइड करून टाकायचे, आणि इक्वल ग्रुपचे डिवाइड करून टाकायचे, आणि डिस्ट्रीब्युशन मल्टिप्लाय करून टाकायचं. संपला विषय, बघून घ्या.